नमस्कार मित्रांनो, हिरवं जग या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण खेकड्यांचं कालवण बनवणार आहोत, तर चला पाहूया. आपण बघू शकता की आज मला 4-5 खेकडे मिळालेत. कधी कधी काय होतं, कधी जास्त मिळतात किंवा कधी कमी मिळतात. तर आता श्रावण वगैरे पण चालू होणार आहे, त्यामुळे आज मी याचं चांगल्या प्रकारे कालवण वगैरे बनवणार आहे. तर तुम्हाला जर खेकडे वगैरे पाहिजे असतील, म्हणजे तुम्ही समजा दापोलीमध्ये राहत असाल किंवा वाकोलीमध्ये किंवा आजूबाजूच्या गावामध्ये समजा तुम्ही राहत असाल, तर तुम्हाला योग्य दरामध्ये खेकडे मिळतील. म्हणजे आम्ही कसं करतो की 100 रुपयाला 3 खेकडी देतो. म्हणजे पहिल्यांदा आम्ही 4-5 द्यायचो, पण काय होतं की ह्याच्यामध्ये पण खूप मेहनत असते. म्हणजे संध्याकाळी ते गडदे लावणार किंवा सकाळी काढायला वगैरे लागतात किंवा त्याचं जे खाद्य वगैरे आहे ते दूरवरून आणायला लागतं. तर त्यामध्ये मेहनत आहे. तर त्या मेहनतीला पण थोडीफार काहीतरी किंमत मिळायला पाहिजे, म्हणून आम्ही हा दर ठेवलाय. जर कुणाला पाहिजे असतील तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा, कारण अजून 2-3 महिने आहेत. 2-3 महिन्यामध्ये तुम्हाला ही चांगल्या प्रकारे खेकडे वगैरे मिळतील. तर आपण काय करायचं आहे बघा, हा जो मोठ्या प्रकारचा खेकडा, हा बघा केवढा मोठा खेकडा आहे. तर ह्याचं प्रथम आपण जे आंगडे वगैरे असतात ते मोडून घ्यायचं आहे. कारण कसं आहे की ह्याचे जे आंगडे असतात त्या आंगड्यामध्येच खराची ताकद असते. म्हणजे जे काय अन्न वगैरे त्याला लागतं किंवा काय जे त्याची हालचाल वगैरे असते ते मुख्य भाग ह्याच्या आंगड्यातून असतो. तर काही लोक काय करतात की हे जे खेकडे वगैरे आहेत त्याच्यावरती गरम पाणी वगैरे टाकतात आणि जे आंगडे वगैरे आहे किंवा त्याचे जे बाकीचं साहित्य ते लगेच मोडतात. पण तसं आपण करायचं नाही. कारण कसं आहे की जर आपण गरम पाणी वगैरे टाकलं तर ह्या खेकड्यांमधील जे आपल्याला मुख्य घटक वगैरे पाहिजे तो सर्व त्या पाण्यातून निघून जातो व आपले खेकड्याची जी चव असते ती पण बदलते. त्यामुळे आपण काय करायचं आहे की हाताच्या साह्याने असे हे आंगडे वगैरे त्याचे मोडून टाकायचे. हे बघा, हा आता आपला खेकडा एक मोडून झालाय. अशा प्रकारे आपले जे दुसरे खेकडे वगैरे आहेत ते पण आपण मोडून घ्यायचं. हा बघा, हा दुसरा वगैरे खेकडा आहे. तर हा काय झाला होता, जेव्हा पकडायला वगैरे गेलो तेव्हा हा पळाला. त्याच्यामुळे त्याचा जो एक आंगडा वगैरे आहे तो गळून गेलेला आहे. तर बाकी दुसरा वगैरे पण आंगडा आहे ते पण आपण अशा पद्धतीने बारीक करायचं आहे. म्हणजे कधी कधी काय होतं माहिती आहे की हे जे खेकडे वगैरे असतात ते जेव्हा आपण सुरुवातीला खेकडे आणतो, म्हणजे तुम्ही माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल की जेव्हा सुरुवातीला जेव्हा खेकडे वगैरे आणले होते तेव्हा ते भरीव खेकडे नसतात. म्हणजे असेच असतात, म्हणजे ज्याच्यामध्ये जास्त जे मांसाचं प्रमाण वगैरे असतं ते पण कमी असतं. पण जसजसं म्हणजे एक श्रावण महिना वगैरे आला की त्याच्यामध्ये कसं आपल्या झाडाला वगैरे कशी फुलं वगैरे येतात किंवा त्यांचं जे खाद्य वगैरे आहे ते तयार होतं. त्यामुळे हे जे खेकडे वगैरे आहेत ते चांगले एकदम भरीव खेकडे वगैरे येतात. तर आपण काय करायचे की अशा पद्धतीने आपले जे खेकडे वगैरे आहेत ते चांगले स्वच्छ करून घ्यायचे आहेत. काही लोक काय करतात की जे पांढरे खेकडे वगैरे असतात ते पण खातात, पण आम्ही नाही खात पांढरे खेकडे वगैरे. आम्ही हे काळ्या प्रकारचे खेकडे आहेत. हे बघा, हे जे नदीला काळ्या प्रकारचे खेकडे वगैरे मिळतात ते आम्ही खातो. काही जण जे खाडी जे खेकडे वगैरे असतात ते पण खातात. पण ते खेकडे अतिशय टणक असतात, म्हणजे त्यांची ही वरची बाजू वगैरे आहे ती भरपूर टणक असते किंवा त्यांना जो वरचा आकार आहे तो एकदम कसा काटेरी आकारासारखा असतो. ते मी कधी खाल्ले नाहीत, पण हे जे नदीचे खेकडे वगैरे आहेत ते मी चांगल्या पद्धतीने वगैरे खातो, मला खूप आवडतात. म्हणजे तुम्हाला जर आवडत वगैरे असतील तर तुम्ही कमेंट करून सांगा. हे बघा, अशा पद्धतीने आपले हे खेकडे बारीक करून झाले आहे. आपण काय करायचे आहेत की आता हे आपलं एक काम झालेलं आहे. आता दुसरं काय काम करायचं आहे की ह्याच्या वरचं जे कडक भाग आहे तो आपण काढायचा. हा बघा, हा जो वरचा कडक भाग आहे तो आपण काढायचा. म्हणजे काही लोक काय करतात की हा कडक भाग पण घेतात, पण आपण ते घेत नाही. म्हणजे प्रत्येकाच्या ठिकाणी वेगवेगळी पद्धत असते. आपण काय करायचं आहे बघा, असं हाताच्या साह्याने हे जे कडक भाग वगैरे आहे तो असा काढून घ्यायचा आहे आपण. म्हणजे हा जो वरचा कवचीचा भाग आहे
तो आपल्या काय कामाचा नाही. बघा आता हे खेकडे म्हणजे कसं झालंय की आता 2-3 महिने झाले, त्यामुळे जो आतमध्ये त्याचा बघा कसा एकदम पिवळ्या कलरचा बलक निर्माण झालाय. म्हणजे तो कसं जेव्हा सुरुवातीचे खेकडे वगैरे असतात तेव्हा असं नसतो. हे बघा की हा पाठचा जो टणक भाग वगैरे आहे तो पण आपण काढून घ्यायचा आहे. म्हणजे तो आपल्या काही कामाचा नाही, तर तो पण आपण काढून घ्यायचा आहे. ते हे बघा हे चांगल्या पद्धतीने आपण असं स्वच्छ वगैरे करायचं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये काहीचा म्हणजे जो काही खराब भाग वगैरे आहे तो आपण काही ठेवायचा नाही. एकदम स्वच्छ करून घ्या. बघ पाण्याने चांगलं त्याला आपण धुवायचं वगैरे आहे. म्हणजे कसं पाण्याने स्वच्छ आपण वगैरे धुतलं की आपलं जे खेकड्यांचं कालवण वगैरे आहे ते पण आपलं चांगलं होणार. हे बघा हे आता आपले 4-5 खेकडे वगैरे होते ते आपण आता असे ते मोडून ठेवलेले आहेत. हे बघा म्हणजे त्याचा जो प्रत्येक भाग आहे तो आपण वेगळा केलेला आहे. म्हणजे हे बघा हा जो खेकड्यांचा पेंदा किंवा हे जे पिवळा बलक वगैरे आहे किंवा हे खेकड्यांच्या आंगड्या वगैरे आहेत ते आपण सर्व एक साईडला ठेवलेले आहेत. तर आपण काय करायचं आहे की हे बघा ह्याच्यासाठी आपलं काय काय साहित्य लागणार आहे. बघा हे आता आपण हा सुका खोबरा वगैरे आहे तो आपण बारीक करून घेतलेला आहे. थोडंसं आपण आलं घेतलंय, कोथिंबीर घेतले, त्यानंतर जे आपलं धन बडीशेप वगैरे आहे ते घेतलं. आपण काय केलंय की कांदा पण थोडा भाजून वगैरे घेतलाय. म्हणजे आपलं जे वाटण वगैरे आहे ते चांगल्या पद्धतीने होणार आहे. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही वाटण वगैरे केलं तर ते खेकड्यांसाठी पण चांगलं असतं. म्हणजे खेकड्यांचं जे कालवण वगैरे आहे ते पण आपलं चांगलं होणार आहे. बघा असं हे आता वाटण केलेलं आहे. त्यानंतर आपण काय करायचं आहे की खेकड्यांच्या ज्या आंगड्या वगैरे आहेत हे बघा ह्या ज्या बारीक आंगड्या वगैरे आहेत त्या आपण मिक्सरच्या साह्याने असं मिक्सरला लावायचं आहे. म्हणजे आता आम्ही अगोदरच पाणी ओतून ठेवलं आहे. काही लोक काय करतात की असं सुक्यामध्ये करतात किंवा पाणी ओतून, तुम्ही दोन्ही पण पद्धतीने करू शकता. हे बघा हे आता आपण मिक्सरला लावत आहोत. मिक्सरला लावल्यावरती आपल्या ज्या आंगड्या वगैरे आहेत त्याचं एकदम पाणी ओढणार. म्हणजे त्याचा जो मांसाचा भाग वगैरे आहे तो आपण ह्या सर्व पाण्यामध्ये येणार. आणि हे जे पाणी वगैरे आहे ते आपण काय करायचं आहे की आपलं जे खेकड्यांचं कालवण वगैरे आहे त्या कालवणामध्ये टाकायचं आहे. हे बघा हे अशा प्रकारे होतं. तर आपण काय करायचं आहे की एक तर आपण गाळण वगैरे असेल त्याच्या साह्याने किंवा हाताच्या साह्याने जो कवचीचा भाग वगैरे आहे तो काढायचा आहे व फक्त पाणी घ्यायचं आहे. हे बघा हे आता आपण कालवण करायला टाकलेलं आहे. बघा याच्यामध्ये आता आपण हे पाणी वगैरे ओतत आहोत. आपण काय केलं आहे की हे जे खेकड्यांचं कालवण वगैरे केलं होतं त्यामध्ये आपला जो मीठ मसाला हळद वगैरे किंवा चवीनुसार जे आपलं मीठ वगैरे आहे ते सर्व टाकलेलं आहे. आणि आपलं आता जे खेकड्यांचं कालवण आहे ते आता आपण चांगल्या प्रकारे शिजवून घेत आहोत. म्हणजे काय करायचं आहे की हे उत्तम प्रकारे आपण शिजवायचं आहे. म्हणजे शिजवल्यावरती आपलं जे खेकड्यांचं कालवण वगैरे आहे ते खायला वगैरे पण मस्त लागणार. कारण कसं आता थोड्या दिवसाने श्रावण महिना पण चालू होणार आहे. त्यामुळे श्रावण महिन्यामध्ये महिनाभर तर काही नाही, म्हणजे महिनाभर आपल्याला काही चिकन मटन वगैरे खाता येणार नाही. आपण बघू शकता बघा हा आता खेकड्यांचा मोठ्या प्रकारचा आंगडा वगैरे आहे आणि हा जो आहे तो पेंदा आहे. म्हणजे हा खायला पण चांगला लागतो. म्हणजे बघा हे असे पेंदे किंवा जे आंगडे वगैरे आहेत ते तुम्ही खा. म्हणजे पूर्वीची लोक बघा हे असं खेकड्यांचं कालवण किंवा खेकड्यांचे आंगडे वगैरे खाऊन बघा अजून मजबूत आहेत. म्हणजे त्यांना कोणत्याही प्रकारचा आजार वगैरे नाही. म्हणजे कसं एकदम ते खेकड्यासारखेच आहेत. हे बघा आता आपलं हे खेकड्यांचं कालवण वगैरे झालेलं आहे. म्हणजे त्याला आपण काय करायचं आहे मस्त कोथिंबीर वगैरे टाकायची आहे किंवा लिंबू वगैरे पिळायचा आहे का मस्त कांदा वगैरे बारीक करून ह्याला हे करायचं आहे. ह्याच्यासोबत तुम्ही तांदळाची भाकरी किंवा नाचण्याची भाकरी वगैरे पण खाऊ शकता. तर कसं एकदम आपल्या चवीला पण एकदम मस्त लागतं. तर तुम्ही पण असं जरूर करून पहा, तुम्हाला पण नक्की आवडेल. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं हिरवं जग या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.